छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 तरुणाने एका विवाहित महिलेवरती बलात्कार केलेला आहे. सदरील महिला 30 वर्षाची आहे आणि या महिलेवरती सामूहिक बलात्कार झालेला आहे. पूर्ण छत्रपती संभाजीनगर हे हादरून गेलेलं आहे ही घटना ऐकून. मित्रांनो, सदरील महिला ही रुग्णालयामध्ये काम करते आणि तिला पैशाची गरज होती. त्यासाठी तिच्या मित्राने तिला फोन करून लॉजवरती बोलवलं. दोघेही सोबत लॉजवरती आले होते, परंतु त्याच्यानंतर त्या महिलेसोबत काय घडलं तर बलात्कार. मित्रांनो, तिने एक्सपेक्ट पण केलं नसतं त्या गोष्टी तिच्यासोबत घडलेल्या आहेत. काय काय झालेलं आहे या घटनेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, सदरील महिला एक हॉस्पिटलमध्ये काम करते आणि तिचा जो नवरा आहे, तिचा जो पती आहे, तो शहरामध्ये दुसऱ्या शहरामध्ये काम करतो. ही महिला 30 वर्षाची आहे, रुग्णालयामध्ये काम करते आणि तिला पैशाची गरज पडते. पैशाची गरज पडल्यावरती ती तिच्या मित्राला फोन करते. मित्राला फोन केल्यावरती मित्र म्हणतो की लॉजवरती ये, मी तुला पैसे देतो. पैसे घ्यायला ही महिला त्या लॉजवरती जाते. दोघेही सोबत जातात. जाताना आतमध्ये प्रवेश केल्यावरती फोन आला. फोनचं कारण देत मित्रांनो ती बाहेर येते. बाहेर आल्यावरती मित्रांनो ती फोनवरती बोलता बोलता फर्स्ट फ्लोअरवरती 105 नंबरवरती जाण्याऐवजी ती 205 मध्ये जाते, म्हणजे सेकंड फ्लोअरला जाते. सेकंड फ्लोअरमध्ये 3 मुलं जे आहेत ते दारूची पार्टी करत असतात, बियर पित असतात मित्रांनो. आणि याच्यामध्ये हे 3 नराधम त्या मुलीला आत ओढून तिच्यावरती बलात्कार करतात. मित्रांनो, सदरील महिला त्या दरवाजावरती जाऊन दरवाजा वाजवते. आतमधनं एक मुलगा येतो. तिला पहिलं विचारतात, सगळ्या गोष्टी यांच्यामध्ये डिस्कशन होतात आणि यामध्ये तिला आयडेंटिफाय होतं की माझा जो माणूस आहे, म्हणजे माझा जो मित्र आहे, तो आतमध्ये नाहीये. त्यामुळे ती तिथनं पळ काढते. परंतु हे नराधम तिला अडवून आतमध्ये ओढतात आणि तिच्यावरती बलात्कार करतात. मित्रांनो, सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेली आहे. तिला त्यांनी बियर पाजली, दारू पिऊन तिला बेधुंद करून टाकलं. त्याच्यानंतर तिघांनीही सामूहिक बलात्कार केला आणि याच्यानंतर मित्रांनो ह्या नराधमांनी पळ काढला. मित्रांनो, सदरील महिला जी आहे ती 2 ते 4 दरम्यान या मुलांच्या हातातनं सुटली. तिने पहिलं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दाखल केली की माझ्यासोबत अत्याचार झालेले आहेत. यामध्ये 3 मुलांचे जे नावं आहेत ते समोर आलेले आहेत. पहिलं नाव आहे घनश्याम राठोड, दुसरं नाव आहे ऋषिकेश चव्हाण, तिसरं नाव आहे किरण राठोड. हे 3 नराधम आहेत ज्या मुलांनी त्या महिलेसोबत बलात्कार केलेला आहे. मित्रांनो, पैशाची गरज, मित्राला कॉल आणि त्याच्यानंतर त्या महिलेसोबत बलात्कार. साधी गोष्ट नाही आहे मित्रांनो. याच्यामध्ये कुठंतरी महिला ज्या आहेत त्या सुरक्षित नाही आहेत का, हा देखील सवाल उचलला जातोय. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे मित्रांनो, ह्या केसमध्ये लोक हे विचारतात आहे की विवाहित महिला असून एखाद्या लॉजवरती ती का जातीये आणि ते पण मित्राकडे का जातीये पैसे मागायला. तिच्यावरती अशी काय वेळ आली की ती तिच्या नवऱ्याला पैसे मागत नाहीये, मित्राला मागते. असे सवाल जे आहेत ते सर्वसामान्य लोकांकडनं केले जात आहेत की लोक विचारतात आहे की ही महिला लॉजवरती का गेली, पैसे घेण्यासाठी का गेली, तिच्या नवऱ्याने तिला पैसे देत नव्हता का, यांसारखे प्रश्न देखील या महिलेला विचारले जात होते. मित्रांनो, एवढंच नव्हे, 105 ऐवजी 205 मध्ये ती का गेली, तिला एवढं समजलं नाही काय आपला रूम जो आहे तर 105 नंबरला आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे, तिथे जावं. 205ला का गेले हा देखील प्रश्न लोक उचलतात आहे. आणि याच्यामध्ये मित्रांनो त्या मुलांचा जो एकदम काय म्हणतात त्याला नराधमीपणा याच्यामधनं बघायला भेटला. जरी कुणी चुकून आपल्या दारावरती आलेलं असेल, चुकलेला असेल, रस्ता चुकलेला असेल, तर या ठिकाणी एखाद्या महिलेला अशा प्रकारे ओढून तिच्यावरती बलात्कार करणं हे अक्षरशः काळीमा फासणारे. मित्रांनो, यांना शिक्षा झालीच पाहिजे. कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना CCTV कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालेल्या आहेत. त्या लॉबीमध्ये जे पण घडलं, ती महिला पळत होती, त्या महिलेचा पळतानाचा सगळा व्हिडिओ, त्या मुलाने अडवलं, तिला आतमध्ये ओढलं, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आहेत. आतमध्ये घेऊन गेल्या, या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या आहेत. तिला बियर पाजली, हे आतमध्ये तिच्यासोबत झालं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने एक्सप्लेन केल्या पोलिसांना की माझ्यासोबत बलात्कार झालेला आहे. मित्रांनो, ती ज्या मित्राला भेटायला गेली होती, त्या मित्राने पैसे घ्यायला गेली होती, त्या मित्रापासून मित्रांनो हे सगळ्या गोष्टी लांबच राहिल्या, परंतु तिच्यासोबत ह्या चुकीच्या गोष्टी घडल्या. मित्रांनो, वेळ कुणावरती येत नाही. कोणतरी पैशासाठी कशासाठी, तर पैसा हा अशी गोष्ट आहे की प्रत्येक लोकांना गरज आहे त्या पैशाची. आणि त्याच्यासाठी मित्रांनो मागतात लोक की आम्हाला पैसे द्या, हे करा, गरज भागवण्यापुरतं. परंतु त्याच्यासोबत ह्या गोष्टी व्हावं की फक्त पैसे मागायला जाणारी महिला
मित्राकडे गेली होती, परंतु ती रस्ता चुकली आणि अक्षरशः फ्लोअर चुकली तर डायरेक्टली तिच्यासोबत बलात्कार झाला. मित्रांनो, सदरील महिलेने कंप्लेंट केली. त्याच्या 3 तासानंतर या तिन्ही मुलांना पकडण्यात आलेलं आहे. पोलीस कस्टडीमध्ये आहेत. यांच्यावरती काय कारवाई होती हे पाहणं अत्यंत हे आवश्यक राहील, की एखाद्या विवाहितेसोबत या प्रकारे गैरवर्तणूक करणं, अशा गोष्टी करणं. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या केसबद्दल नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.